तुमची जर सिंह रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सिंह राशीच्या मंडळींनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक वेगळे वळण देणारा ठरणार आहे. 31 मे हा केवळ एक दिनांक किंवा दिवस नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या प्रवाहाची सुरुवात होणार आहे. आजपर्यंत तुम्ही अनेकांना भरपूर प्रेम दिलं, लोकांवर अंधळा विश्वास ठेवला, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? विश्वासघात, मानसिक ताण आणि अश्रू. अनेकदा तुम्हाला रात्री झोपताना विचार पडत असेल की माझं नेमकं काय चुकलं? मी तर सर्वांचंच चांगलं केलं, मग माझ्याच नशिबी का त्रास? जर तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल तर आज तुमच्या झोपी उडवणारा एक महासत्तेचा उलगडा होणार आहे. आज आपण अशा 10 आश्चर्यकारक भविष्याबद्दल आणि संकेताबद्दल बोलणार आहोत, जे ऐकून कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ केवळ एक भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आयुष्याचा आरसा आहे. जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि आपल्या आयुष्यातील संघर्षाचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब देखील करा. आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला हलवून सोडणार आहे, परंतु सिंह राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठे रहस्य अजून बाकी आहे, जे आपण पुढे पाहणार आहोत. तुमच्या आयुष्यातील असा प्रसंग कधी आला आहे का, याचे उत्तर शोधत आपण आपल्या पहिल्या संकेताकडे वळणार आहोत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दत्त गुरु लिहायला अजिबात विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या व्यक्तींचा मंडळींचा स्वभाव हा राजासारखा असतो. तुम्ही मनाने अत्यंत उदार आणि प्रामाणिक आहात. कोणालाही मदत करायची असेल तर तुम्ही स्वतःचा विचार न करता पुढे धावून जातात. परंतु 31 मे नंतर ग्रहाची अशी काही स्थिती निर्माण होत आहे जी तुम्हाला सावध करण्याचा इशारा देत आहे. भूतकाळात ज्या व्यक्तींना तुम्ही स्वतःचं मानलं, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. ही फसवणूक केवळ पैशाची नाही, तर तुमच्या भावनेची झाली आहे. ज्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुम्ही संकटात साथ दिली, त्यांनीच तुमची गरज संपल्यावर तुमच्याकडे पाठ फिरवली. आणि आता मी सांगणार आहे ते ऐकल्यानंतर अनेकांना स्वतःच्या आयुष्याची आठवण येईल. हा विश्वासघाताचा सिलसिला इथेच थांबत नाही, तर तुमच्या जवळच्या वर्तुळात अजूनही अशी एक व्यक्ती मुखवटा घालून वावरत आहे, जी तुमची प्रगती पाहून आतून जळत आहे. तुमच्या सोबतही असं घडले आहे का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सिंह राशीची व्यक्ती बाहेरून जितक्या कणखर आणि स्वभावानी, पहा मंडळी, सिंह राशीचे व्यक्ती बाहेरून जितके कणखर आणि स्वाभिमानी दिसतात ना, तितक्याच ते आतून अत्यंत हळवी असतात. सध्या तुमच्या मनात विचारांची प्रचंड काहूर माजली आहे, पण मंडळी, भविष्याची चिंता, कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड यामुळे तुमचा मानसिक ताण अत्यंत वाढला आहे. रात्री अंथरुणावर पडल्यानंतरही तासनतास तुमचे डोळे छातीकडे लागलेले असतात. मनात नको ते विचार येत राहतात आणि तुमची झोप उडून जाते. तुम्ही जगासमोर हसता, पण एकटेपणात तुमचं मन रडत असतं. केलेल्या मेहनतीचं चीज कधी होणार, हा एकच प्रश्न तुम्हाला आतून पोखरत आहे. हा संकेत जर तुमच्या आयुष्यात दिसत असेल तर पुढील भाग नक्की ऐका, कारण या मानसिक ताणामागचं ज्योतिष्य कारण आणि त्यावरील उपाय जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कष्टाला कधीही घाबरत नाही. सिंह राशीचे मंडळी कधी कष्टाला घाबरत नाही. कोणतेही काम हातात घेतले की ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी करता. परंतु गेले काही काळापासून तुमच्या आयुष्यात एक विचित्र अनुभव येत आहे. तुम्ही 99% पर्यंत पोहोचतात आणि अगदी शेवटच्या क्षणी काम बिघडतं. यशाच्या दारापर्यंत पोहोचूनही ते दार तुमच्यासाठी बंद होते. तुमच्या हाताखाली काम करणारे किंवा तुमच्यापेक्षा कमी हुशार असणारे लोक पुढे निघून जातात आणि तुम्ही मात्र तिथेच थांबून राहतात. तुमच्या हक्काचे श्रेय दुसरेच कोणीतरी हिरवून घेतं. हे सर्व सहन करणं अत्यंत कठीण असतं. परंतु सिंह राशीच्या लोकांसाठी, मंडळींसाठी
सर्वात मोठे रहस्य अजून बाकी आहे, जे तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जोडले आहेत. सिंह राशीच्या व्यक्तींना कधी कोणाकडे हात पसरणं आवडत नाही. तुमचा स्वाभिमान हाच तुमचा सर्वात मोठा दागिना आहे. परंतु काही काळापासून आर्थिक गणिते पूर्णपणे कोलमडली आहेत. पैसा येतो पण तो कुठे जातो हे समजत नाही. एका बाजूने पैसे येण्यापूर्वीच दुसऱ्या बाजूने खर्चाचे मार्ग तयार असतात. अचानक उद्भवणारे आजारपण, घरातील दुरुस्ती किंवा जुने कर्ज यामुळे तुमची आर्थिक कोंडी झाली आहे. कोणाला दिलेले पैसे वेळेवर परत मिळत नाही, ज्यामुळे तुमची स्वतःची कामे रखडतात. 31 मे मंडळी, 31 मे नंतर या आर्थिक चक्रात काय बदल होणार आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा बदल सकारात्मक आहे की नकारात्मक हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील संकेते पाहावे लागतील. त्या अगोदर कमेंट केली नसेल तर लगेच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ किंवा जय गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. ज्या कुटुंबासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता, ज्यांच्या सुखासाठी मंडळी, ज्या कुटुंबासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता, ज्यांच्या स्वतःच्या आनंदाचा बळी देतात, त्याच कुटुंबात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होत आहेत. तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या हेतूने बोललात, पण घरच्यांनी त्याचा राग येतो. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. तुम्ही कुटुंबासाठी काहीच करत नाही असा आळा तुमच्यावर घेतला जातो, तुमच्यावर येतो देखील. जेव्हा तुमचे मन पूर्णपणे खचून जाते, पती पत्नीमधील वाद असो किंवा भावंडामधला दुरावा, सिंह राशीच्या व्यक्तींना सध्या कौटुंबिक सुखाचे कमतरता भासत आहे. हे संकेत तुमच्याशी जुळत आहेत का? जर होय असेल तर धीर धरा, कारण हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा पाहत आहेत. नातेवाईक मंडळी, नातेवाईक हे केवळ नावापुरते उरलेले आहेत असा अनुभव तुम्हाला वारंवार येतच असेल. तुम्ही चांगल्या स्थितीत असाल तर ते तुमच्याशी गोड बोलतात, पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते ना, तेव्हा ते सर्वात आधी दूर पळतात. तुमच्या पाठीमागे तुमच्यावर चिखलफेक करणे, तुमच्या उणवा शोधणे आणि समाजात तुमची प्रतिमा कशी मिलीन होईल यासाठी प्रयत्न करणे, असे उद्योग तुमचेच काही नातेवाईकांकडून सुरू आहेत. तुमच्या यशाचा हेवा वाटणारे हे लोक 31 मे नंतर उघडे पडणार आहेत. आणि आता मी सांगणार आहे की तुम्हाला ते ऐकल्यानंतर समजेल की शत्रू बाहेर नसून तुमच्या अगदी जवळ आहेत. सिंह राशींचा मित्रपरिवार खूप मोठा असतो. तुम्ही मित्रांसाठी काहीही करायला तयार असतात, परंतु अनुभवाच्या शाळेत तुम्हाला एक मोठा धडा मिळाला आहे. ज्या मित्रांना तुम्ही सुखदुःखात साथ दिली, त्यांनीच कठीण प्रसंगात स्वतःचा स्वार्थ साधून तुम्हाला वाऱ्यावर सोडलं. यामुळे आज तुम्ही स्वतःला अत्यंत एकटे समजत आहात. गर्दी असूनही तुम्ही आतून एकटे आहात. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हा संभ्रम तुमच्या मनात आहे. हा संकेत जर तुमच्या आयुष्यात दिसत असेल तर पुढील भाग नक्की ऐका, कारण एकेकीपणा तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही तर एक अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आला आहे. सततची चिंता आणि मानसिक ताण याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येत आहे. डोकेदुखी, पाठीचे आजार, अपपचन किंवा सतत जाणवणारा अशक्तपणा यामुळे तुम्ही त्रस्त आहात. शरीराने थकलेले असतानाही मनाच्या जिद्दीवर तुम्ही काम करत आहात, परंतु स्वतःच्या आरोग्याकडे केलेले हे दुर्लक्ष तुम्हाला भविष्यात महागात पडू शकतं. 31 मे नंतर ग्रहाची भ्रमण तुमच्या आरोग्याबाबत काही मोठे संकेत देत आहे. ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असतात की तुमचे शत्रू तुमच्या समोर येण्याची हिंमत करत नाही. म्हणूनच ते गुप्तपणे तुमच्या विरुद्ध कारस्थाने रचतात. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्या प्रगतीचा मार्ग कसा रोखता येईल यासाठी काही लोक सक्रिय आहेत. तुम्ही केलेल्या कामात चुका काढणे, वरिष्ठ कान भरणे असे प्रकार घडत असतात. चुगली करणे किंवा एकमेकांचे कान भरत राहणे, परंतु घाबरण्याचे कारण अजिबातच नाही. कारण ज्योतिष परंपरेनुसार सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्याला कोणीही जास्त काळ झाकून ठेवू शकत नाही. आता वेळ आली आहे त्या अंतिम आणि 10व्या संकेताची, जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. हा 10वा संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 31 मे नंतर मंडळी, 31 मे नंतर तुमच्यातला सुप्त शक्तीचा उदय होणार आहे. आजपर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले,
ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना तुमच्या यशातून सडेतोड उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. ग्रहांचे ही परिवर्तन तुम्हाला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देईल. तुम्हाला समजेल की तुमचा खरा शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे. हा धक्का नकर्मक नसून तुमच्या डोळ्यावरील अंधारी दूर करणारा एक सकर्मक धक्का असेल. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमचा वाईट काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. भूतकाळात जे घडले तो एक वाईट काळ प्रवास होता असे समजून ते विसरून जा. तुमच्यामध्ये सिंहासारखे शौर्य आणि ताकद आहे. तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर पूर्ण भरोसा ठेवा. तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही. केवळ गरज आहे ती थोड्या संयमाची आणि ईश्वरावरील श्रद्धेची. ज्योतिषशास्त्र आपल्या घाबरण्यासाठी नाही तर येणाऱ्या संकटाशी लढण्यासाठी मार्गदर्शन करते. नियमितपणे सूर्याची उपासना करा, कष्टाचं कास धरून ठेवा आणि सकर्मक राहा. तुमचे येणारे भविष्य अत्यंत उज्ज्वल आणि यशाने समृद्ध असणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल लाईक करा. तुमच्या सिंह राशीच्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मंडळी नक्की शेअर करा. चला मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.